हॅलो हॅलो शेख. हॅलो हॅलो शेख. हॅलो शेख. हॅलो शेख. प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांचं मी शब्दस्मरणानं हार्दिक स्वागत करतोय. जवळजवळ स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. या चौथ्या दिवसामध्ये प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांचं मी शब्दस्मरणानं हार्दिक स्वागत करतोय. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षक दाखवलं जात आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अर्थातच अतिशय सुरेखरित्या कामगिरी करत आहेत ओमकार आणि प्रथमेश. तर घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत या मॅचचं, त्यांचं मी प्रथमतः शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच रंगली आहे आणि जवळजवळ नयन याच्या बॅटमधनं चौकार येत आहे. खऱ्या अर्थानं अर्थातच आपण पाहत आहात, ऐकत आहात डोंगरीपाडा प्रीमियर लीग 2020चं हे रणसंग्राम. जवळजवळ पर्व दुसरं. या पर्व दुसऱ्यामधले जवळजवळ आजचा स्पर्धेचा चौथा दिवस. या चौथ्या दिवसामधील पहिला सामना रंगला आहे. एकता खर्डी विपक्ष गोलबन. दोन्ही संघाचा विचार करायला गेलं तर दोन्ही संघाचा डावपेच दोन्ही संघाला माहिती आहेत. टोटली धावसंख्येचा विचार करूयात. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या आहेत 33 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 षटक संपुष्टात आलेत आणि प्रगतीपथावरती हे तिसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती थोडंसं स्वागत केलं जात आहे गोलंदाज अक्षय याचं. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जवळजवळ चेंडू मात्र बॅटला ब्रुश होऊन यष्टीरक्षक मात्र चेंडू मात्र कॅरी करू शकले नाहीत. परिणाम स्वरूपी 1 धाव या चेंडूवरती मिळणार. टोटली धावसंख्या झाली आहे 34 धावा. यावेळेस ऑन स्ट्राईक रमेश. आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येईल. वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली आहे 35 धावा. सकाळचं सत्र आहे. या सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 2 षटक टाकले गेलेत. प्रगतीपथावरती तिसरं षटक आणि सुंदर फलंदाजी करतायत गोलबन संघ. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू बघायला भेटला, परंतु चेंडू मात्र मिडल स्टंपवरनं ट्रॅव्हल झालाय. अर्थातच निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. जवळजवळ 2 फलंदाज पॅव्हलँडकडे परतलेत गोलबन संघाचे. यावेळेस सुद्धा बॅटला ब्रुश होऊन चेंडू डिक्लेअर झोनकडे जातोय. अर्थातच 1 धाव मिळेल. टोटली धावसंख्या झाली 36 धावा. नक्कीच ज्याप्रमाणे 2 फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद झाले, त्यानंतर मात्र एक जबाबदारीने खेळ मात्र दोन्ही संघाकडनं खेळला जातोय. एक संयमाने खेळ चालू आहे. प्रेझेंट्स ऑफ माइंड दाखवत आहेत फलंदाज रमेश आणि नयन, कारण सलामीची जोडी यावेळेस नयनच्या बॅटमधनं चेंडू मात्र यावेळेस अफलातून झेल. जणू काही वाटलं होतं चेंडू सीमा पार षटकार जाईल, परंतु एफर्ट अतिशय सुरेखरित्या फलंदाज नयन याची खेळ मात्र संपुष्टात येईल. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये उंचीला जितकं महत्व दिलं जात आहे, तितकंच महत्व लांबीला सुद्धा असतंय. यावेळेस आपल्याला बघायला भेटलं भरपूर उंची होती चेंडूला. आम्हाला सुद्धा जणू काय वाटलं होतं षटकारच जाणार, परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत क्षेत्ररक्षकाची नजर अर्थातच कॉन्सन्ट्रेशन इथे बघायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडनं आणि सुंदररित्या झेल टिपला आणि जवळजवळ नयनाची खेळी संपुष्टात आली.
आणि नक्कीच हवेचा झोत सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेला आहे. याच्याच कारणास्तव थोडंसं स्ट्रगल करावा लागतो सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना. यावेळेस आउटसाइड दे ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवंत धाव. धावसंख्या इकडे वाढेल. धावसंख्या झाली 37 धावा. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी अक्षयाच्या माध्यमातून बघायला भेटली. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट्स मिळाली, त्यानंतर वाईड, त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव टाकला जातोय. अर्थातच 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. कीच 6 षटकाचा सामना आहे आणि जवळजवळ 18 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. टोटल धावसंख्या आहे 37 धावा. कीच 3 षटकाच्या अखेरीस गुलबन संघाची धावसंख्या आहे 37 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. 18 चेंडूमध्ये 37 धावा तर काढल्याच. ज्याप्रमाणे या 3 षटकामध्ये धावा आल्यात त्याचप्रमाणे जर अजूनही 3 षटकामध्ये धावा आल्या तर मात्र एक मोठा डोंगर उभा राहू शकतो एकता खर्डी संघापुढे. आणि सकाळचं सत्र आहे. अर्थातच सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं टार्गेट नक्कीच 60 प्लस असलं तर मात्र एक रफ अँड टफ फाईट बघायला भेटेल. 37 धावा, 37 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलबन टीम सदतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथे षटक, ज्यानं मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये मात्र 12 धावा खर्च केल्या होत्या. आयोजकांच्या आम्हाला सूचना येत आहे 6 षटक 36 मिनिटांमध्ये टाकून झालेच पाहिजेत. ॲक्शन नोंद घ्या. जर तुम्हाला वेळ दिला जातोय त्या वेळेमध्ये षटक संपून झालेच पाहिजेत. यावेळेस आउटसाइड दिले एक्स्ट्रा पंचांचा इशारा येईल. वाईड चेंडू. थोडंसं खराब सुरुवात करतायत या षटकामध्ये गोलंदाज गुड्डू. ऑन स्ट्राईक फलंदाज लेफ्ट हँड बल्लेबाज आहे अरुण. यावेळेस चेंडूला सम्मान देण्यास भाग पाडला कारण फुलर लेनचा चेंडू होता. कोणतीही छेडछाड बघायला भेटली नाही. सन्मान द्यावा लागला. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फुलर लेंथ बघायला भेटली आणि चेंडूला सन्मान द्यावा लागला. निर्धाव चेंडूची सांगता
यावेळेस संधी होती परंतु झेल मात्र काही घेऊ शकले नाही कारण आणि जवळजवळ 2 धावा धावून पळून कंप्लीट केल्या. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी निघते त्याचप्रमाणे इथे चेंडू बघायला भेटला. याच कारणास्तव मात्र झेल मात्र काही टिकवू शकले नाही अक्षय. अफलातून फटकेबाजी चालू आहे गोलबंद संघाकडनं. टोटली धावसंख्या झाली आहे 40 धावा आणि प्रगतीपथावरती हे चौथं षटक आहे. 2 चेंडू मात्र टाकले गेलेत. दरम्यान पुढील चेंडू बघूयात. यावेळेस फुलटा चेंडू आणि जवळ जवळ स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. नक्कीच 3 विकेट्स अर्थातच 3 फलंदाज पॅव्हलियनकडे परतले आहेत परंतु अरुण इथे थांबणार नाहीत असं मात्र दाखवतोय. कारण गेल्या चेंडूवरती 2 धावा जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार बघायला भेटला. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं गोलंदाज गुड्डू याच्याकडनं. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर देत आहेत गोलंदाज गुड्डू. कारण गेल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर लगेच फुलरलेनचा चेंडू हाताळला आणि सन्मान द्यावा लागला फलंदाज अरुण याला. टोटली धावसंख्या आहे 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या गोलबंद संघाच्या. चार चेंडू टाकले गेलेत. दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस अलंग द कार्पेट डीप मध्ये पॉवर प्ले अर्थातच सर्कल यामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. मिड ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 47 धावा. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स गोलबंद टीम. रमेश मात्र अजूनही मैदानामध्ये बघायला भेटतोय. ज्याप्रमाणे 3 विकेट्स गोलबंद संघाचे गेलेत त्याचप्रमाणे अजूनही सलामीसाठी गेला होता फलंदाज रमेश मात्र अजूनही मैदानामध्ये आणि त्यालाच सहकार्य म्हणून सुरेख कामगिरी करतायत फलंदाज अरुण. यावेळेस थोडस चक्रव्यूह आखलं जातंय फलंदाज रमेश साठी. कव्हरच्या रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होईल तर पूर्वी मात्र एकच धाव येणार आणि जवळजवळ षटक क्रमांक 4 सुद्धा संपुष्टात येत आहे. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या झाली आहे 48 धावा. बॅटिंग घेऊन गेला त्याच्या
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर अतिश. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक. अतिश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऑन स्ट्राइक रमेश. पहिला चेंडू ऑन साइडला स्टेअर केला चेंडूला. टू बाउन्स चेंडूला कॅरी केले जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावांचा प्रयत्न करण्याचं कॉलिंग होता, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र अरुणचा कॉल आला. एकच धाव मिळणार. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 49 धावा. षटकाची सुरुवात नक्कीच सुरेख आहे, कारण सिंगल मिळत आहे. एकोणपन्नास धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात गोलबंद संघाच्या. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि जवळजवळ चौथ्या षटकामध्ये 9 धावा. आणि हे 5वं षटक प्रगतीपथावरती. एक चेंडू टाकला गेलाय, एक धाव खर्च केली गोलंदाज अतिश या गोलंदाजानं. यावेळेस ऑन स्ट्राइक फलंदाज अरुण आहे. ऑन साइडला फटका सुरेख आहे. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. हरीश मात्र थोडंसं फंबल होत आहे. दुसऱ्या धावेचं कॉलिंग लगेचच होत आहे आणि जवळजवळ धावून पळून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेला तर 51 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही 10 चेंडूचा वाजवी खेळ, अर्थातच 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडू मध्ये निदान 20-25 धावा आल्या तर मात्र एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं एकता खर्डी संघापुढे. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस कमबॅक करतायत गोलंदाज अतिश. गुडर चेंडूला मात्र कोणती उसळी दिली नाही, परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. अर्थातच तिसरा चेंडू निर्धाव जात आहे. यावेळेस आउटसाइड दिले एक स्टंप. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या झाली आहे 52 धावा. यावेळेस ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. थोडंसं फंबल करतायत शतरक्षक. तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केला जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली आहे 53 धावा. अफलातून मॅच आजच्या खरंच दिवसाची सुरुवात. 2 दादा संघ आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रेक्षकांची मन मात्र दोन्ही संघ जिंकतायत, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी होते. धावसंख्या झाली आहे 53 धावा. 53 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलबंद टीम. चार चेंडू टाकले गेलेत. यावेळेस थोडस सुंदर गोलंदाजी करतायत अतिश. यावेळेस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतायत. अर्थातच गॅपचं प्रदर्शन होतं आणि जवळजवळ चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. आणि जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं इथे चेंडू ट्रॅव्हल झाला. अर्थातच 6 धावा. अफलातून फटकेबाजी रमेश हा फलंदाज करतोय. टोटली धावसंख्या झाली 59 धावा. षटक सुरेख होतं, परंतु 5वा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला रमेशानं. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मधला चेंडू निघून जाईल. एकेरी धाव मिळेल. डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. जवळजवळ 5 षटक संपुष्टात येत आहे. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 60 धावा. 5 षटक अर्थातच 30 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय
आणि जवळजवळ विचार करायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे 60 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा, चौथ्या षटकामध्ये 11 धावा आणि पाचव्या षटकामध्ये 12 धावा. टोटली धावसंख्या आहे 60 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक. सन्मानजनक अर्थातच थोडस वर्चस्व ठेवण्याचं काम मात्र गोलबंद संघ करताय फलंदाजीमध्ये, परंतु हे सुद्धा विसरणं जमणार नाही. ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत गोलबंद संघ, त्याचप्रमाणे एकता कसारा संघ, एकता खर्डी संघामध्ये सुद्धा धडाडीचे फलंदाज आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती गोलंदाज श्रीराम मात्र क्लीन बोल्ड करतायत. फलंदाज रमेश आला. नक्कीच या षटकाची सुरेख सुरुवात करतायत गोलंदाज श्रीराम, कारण फलंदाज रमेशाला क्लीन बोल्ड केलं. ज्याप्रमाणे धावा रमेश काढत होता, यावेळेस कमबॅक करण्याचं काम मात्र गोलंदाज श्रीराम करतायत, कारण पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलंय. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक संदीप. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मयूर, थोडस फंबल करतायत, परंतु एकच धाव मिळणार. आणि जवळजवळ चुकीची फेकी होती परिणाम सुरिपी, परंतु एकच धाव वरती आणायचं होतं फलंदाज अरुण याला. एकच धाव काढली जाते. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली 61 धावा. आणि नक्कीच अरुण ऑन स्ट्राइक जात आहेत. अर्थातच त्यांच्या बॅटमधनं एक षटकार बघायला भेटलाय आणि अजूनही या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. आणि नक्कीच चान्सेस घेण्याचा फायदा इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर नक्कीच असणार, कारण शेवटचं षटक आहे फर्स्ट इनिंगचं. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. राईट टर्म राऊंड द विकेटने अटॅक करतायत. फुलटा चेंडू पूल केलाय चेंडूला आणि हा पॉवरफुल अरुणच्या बॅटमधनं येतोय एक दमदार षटकार. आणि नक्कीच फुलटॉस चेंडू मात्र तुम्ही फलंदाज अरुण साठी फेकू शकत नाहीत, कारण जितके फुलटॉस चेंडू तुम्ही द्याल अरुण या फलंदाजाला, तितके तुम्हाला स्टँड ऑन डिलेवरच दिसणार, कारण गेल्या चेंडूवरती जो षटकार मारला होता तो सुद्धा फुलटॉस होता. यावेळेस अपुट टप्प्याचा चेंडू हा सुद्धा बॅक टू बॅक येतोय अरुण याच्या बॅटमधनं. दुसरा षटकार आउट ऑफ द पार्क, दुसरा बॅक टू बॅक षटकार. आणि जणू काही आता असं वाटतंय जो सिंगल काढून दिली होती संदीप याने, याचा मात्र पुरेपूर फायदा घेत आहेत फलंदाज अरुण, कारण त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळालेत प्रेक्षकांना. धावसंख्या झाली आहे 73 धावा आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूयात 2 बॅक टू बॅक षटकार आले, तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतो की काय. यावेळेस थोडस कमबॅक करतायत गोलंदाज श्रीराम. थोडस व्हॅरिएशन बघायला भेटलं आणि नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटले जातं व्हॅरिएशन इज अ बेस्ट वेपन, आणि याचाच काहीसं गोलंदाजानं इथे यूज केला आणि त्याचा नक्कीच फायदा मिळाला गोलंदाज श्रीराम याला, कारण 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. थोडस कमबॅक हवा होता आपल्या संघाला आणि हे
काम मात्र अतिशय सुरेखरित्या केले. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आणि हा चेंडू सुद्धा पाठवून दिलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार आणि जवळ 6 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या झाली आहे 79 धावा आणि 80 धावांचा टार्गेट असेल एकता खर्डी संघापुढे. अफलातून फटकेबाजी बघायला भेटली गोलबंद संघाकडनं. मग फलंदाज हरेश, अरुण, रमेश, संदीप, नयन अतिशय सुरेखरित्या फलंदाजी आणि या सर्व फलंदाजीच्या जोरावरती 6 षटकाच्या अखेरीस आणि जवळ वैयक्तिक 12 चेंडू 30 धावांची खेळी आपल्याला बघायला भेटली अरुण याच्या फलंदाजीमधनं. गुड बॅटिंग. चला गोलबंद संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. अजूनही आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. नाणेफेक जिंकली होती. एकता खर्डी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं गोलबंद संघाला आणि जवळ 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 79 धावा आणि 80 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय एकता खर्डी संघापुढे. आणि हे 80 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी योगेश आणि गुड्डू. तत्पूर्वी आपण जाऊया नेक्स्ट मॅच कडे. एकता कसारा संघाचा कर्णधार तसेच बोरीजपाडा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील सामना आपला असेल याची नोंद घ्या आणि लगेचच समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी या. जाऊयात मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चेंडू सोपवला जातोय गोलंदाज रमेश याच्याकडनं. तसेच स्ट्राइक एंड वरती फलंदाज योगेश, नॉन स्ट्राइक एंड वरती गुड्डू. षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा मानस दाखवलं होतं फलंदाज योगेशानं परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल रमेशाचं. निर्धाव चेंडूची सांगता
ज्याप्रमाणे फलंदाजी त्याचप्रमाणे गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत गोलंदाज रमेश. पहिला चेंडू निर्धाव, अर्थातच आपल्या संघासाठी सुरेख आणि सुंदर सुरुवात करून देत आहेत. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डीप मध्ये 2च क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत आणि ते सुद्धा डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ लॉंगांना एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटला ब्रुश होतोय, अर्थातच डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. या एकेरी धाबेने अकाउंट वैयक्तिक तसेच संघाचं सुद्धा ओपन होत आहे त्या एकता खर्डी संघाचं. यावेळेस वरती फलंदाज गुड्डू. यावेळेस गॅपचं प्रदर्शन होत आहे, अर्थातच नो चान्स, चेंडू जाईल सीमारेषा पार. गुड्डू याच्या बॅटमधनं येत आहे पहिला चौकार आणि नक्कीच 4 धावानं वैयक्तिक सुद्धा अकाउंट ओपन होत आहे त्या गुड्डू या फलंदाजाचं. चला एकता कसारा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. धावांचं डोंगर, अर्थातच जे टार्गेट आहे त्या टार्गेट प्रमाणे इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न अर्थातच दाखवतायत गुड्डू, कारण अकाउंट ओपन केलं होतं वैयक्तिक 4 धावांना, त्यानंतर सिंगल मिळाली. टोटली धावसंख्या झाली आहे 6 धावा. आणि नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जितक्या जास्त धावा येणार तितक्याच महत्वाच्या असणार त्या एकता खर्डी संघाला, कारण टार्गेट सेट केले गेले 80 धावांचं. अर्थातच 36 चेंडू 80 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत पहिल्या षटकामधील, दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस सुद्धा गॅपचं प्रदर्शन होईल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक धावणार. स्पर्धा मात्र बघायला भेटली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, तत्पूर्वी मात्र चेंडू मात्र सीमा पार झाला, चौकार. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना एकता खर्डी संघ, कारण अशीच काहीशी सुरुवात हवी होती. त्याचप्रमाणे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू, यावेळेस ब्लॉक ऑन होल मध्ये चेंडू बघायला भेटला. फुलर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळला, परंतु 1 धाव तर नक्कीच मिळणार शेवटच्या चेंडूवरती. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 11 धावा. एका षटकाची अखेरीस धावसंख्या लागली आहे ती 11 धावा एकता खर्डी संघाची. आणि नक्कीच पहिलं षटक टाकलं गेलंय, अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय अरुण. जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा मात्र जवळजवळ 4 षटकार आपल्याला अरुण याच्या बॅटमधनं बघायला भेटल्या होत्या. पुन्हा एकदा आता वेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं, अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. चेंडू सोपवला जात आहे अरुण या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू फुल टॉस होता, बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मधून चेंडू निघून जाईल, 2 धावा मिळणार. नो प्लस 1 नो प्लस 2, ओके, नो प्लस 2, एकूण 3 धावा येणार. आणि पुढील चेंडू फ्री हिट, एक नामी संधी फलंदाज योगेश साठी असेल. आताच नाणेफेकी झालं, नाणेफेकी जिंकली आहे एकता कसारा संघानं.
प्रथम फलंदाजी करण्याचा स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे बोरीचपाडा संघाला. याची नोंद घ्या. फ्री हिट चेंडू होता. वनबाद चेंडूला कॅरी केलं जात आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अर्थातच मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्याचप्रमाणे इथे चेंडू रिलीज केला आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटला आशिष याच्याकडनं. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली आहे 15 धावा. यावेळेस अनस्ट्राईक फलंदाज गुड्डू आहे. लोअर फुलटा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलाय. अर्थातच चेंडू जाईल सीमारेषा पार. जवळ जवळ गुड्ड्याच्या बॅटमधनं निघतोय दुसरा चौकार. आणि या 4 धावेच्या अखेरीस धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या आहे 19 धावा. आणि नक्कीच जो स्टार्टअप हवा होता एकता खर्डी संघाला तो स्टार्टअप मात्र या दोन फलंदाजाकडनं बघायला मिळालाय. यावेळेस फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला स्टेअर केले चेंडूला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटला. 1 धाव नक्कीच मिळणार या चेंडूवरती. टोटली धावसंख्या झाली आहे 20 धावा. मॅडेटरी पॉवर प्लेचा आपण दुसरं षटक पाहत आहोत. अरुण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 3 चेंडू टाकले गेले. दरम्यान चौथा चेंडू बघूयात. यावेळेस स्ट्राईक एंडवरती फलंदाज योगेश. वारंवारता फुलरलेनचे चेंडू हाताळले जात आहेत. 1 धावेचं कॉलिंग आणि जवळजवळ धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आहे 21 धावा. विकेट्स राखून अर्थातच विकेट न टाकता खेळ खेळला जातोय एकता खर्डी संघाकडनं आणि हे महत्वाचं असेल. यावेळेस फुलटा चेंडू संधी आहे आणि त्या संधीचा जवळजवळ सोनं केलं जात आहे आशिष या क्षेत्ररक्षकाकडनं. व्हेरी गुड झेल. कारण मोठा झटका बसतोय यावेळेस एकता खर्डी संघाला. गॅपचं प्रदर्शन दाखवायचं होतं फलंदाज गुड्डूला, परंतु जवळजवळ क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केला गेला होता आशिषला आणि आशिष मात्र कोणतीही चुकी करणार नाहीत. नवीन फलंदाज एंटर होत आहेत मैदानामध्ये. हरेश यावेळेस आम्हाला स्कोरर दर्शवत आहेत. अजूनही येणारे चेंडू 25 असणार आणि त्यामध्ये धावा काढाव्या लागतील 59. एकता खर्डी संघाला 25 चेंडू 59 धावांची गरज अजूनही आहे एकता खर्डी संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामधील नवीन फलंदाज हरीश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू जवळजवळ यार्क लेंथने वारंवारता अटॅकिंग गोलंदाजी केली जात आहे अरुण कडनं आणि नक्कीच मी म्हणेन एक यशस्वी षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये बघायला भेटलं. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 21 धावा. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 21. कारण पहिले षटक हाताळलं होतं रमेशानं 11 धावा खर्च केल्या होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर होता अरुण आणि त्याने मात्र धावसंख्या खर्च केली आहे 10. 2 षटकाच्या अखेरीस टोटली धावसंख्या आहे 21 धावा एकता खर्डी संघाच्या. नक्कीच टार्गेट आहे 80 धावांचं. आणि यावेळेस मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आल्यानंतर यावेळेस डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर यामध्ये 5 डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आणि गोलंदाजी मार्कवर बोलवलं जात आहे गोलंदाज किशोर याला.
यात 12 चेंडूमध्ये 21 धावा तर कलेक्ट करू शकलेत एकता खर्डी संघ. दरम्यान षटकातील पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरची दिशा दाखवायची होती फलंदाजाला, परंतु अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवलं गेलं. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला फटका सुरेख आहे. टू बाउन्स चेंडूला कॅरी केलं जात आहे. तत्पूर्वी मात्र एकच धाबाचं कॉलिंग येत आहे. नक्कीच कोणतीही रिस्क घ्यायला बघणार नाहीत फलंदाज योगेश आणि हरेश, कारण शेवटपर्यंत थांबून इथे फलंदाजी करावी लागेल. कारण टार्गेट सेट केले गेले 80 धावांचं आणि प्रगतीपथावरती हे तिसरं षटक. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले. दरम्यान तिसरा चेंडू. यावेळेस मिस टायमिंग आहे त्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे नयन चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. हरेशची खेळी मात्र यावेळेस संपुष्टात येत आहे. यावेळेस थोडस जबाबदारीने खेळ खेळावा लागेल या दोन फलंदाजांना, कारण दोन फलंदाज पॅव्हलियनकडे परतले आहेत एकता खर्डी संघाचे. वेळेस चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडस आउटस्पिन बघायला भेटतो गोलंदाज किशोर याच्या माध्यमातून आणि पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात एकता खर्डी संघाच्या. योगेश आणि अक्षय अजूनही मैदानामध्ये आहेत आणि या दोन फलंदाजांना मात्र डाव सावरावा लागणारच. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र वाईट टाकले जात आहेत गोलंदाज किशोर याच्याकडनं. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 24 धावा. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल होत आहेत हरेश. तत्पूर्वी मात्र नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. फेकी थोडीशी चुकीची होती, परंतु बॅक कव्हर अतिशय सुरेखरित्या करण क्षेत्ररक्षक बघायला भेटतायत. आणि टोटली धावसंख्या आहे 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात एकता खर्डी संघाकडनं. अजूनही 2 चेंडू शिल्लक. प्रगतीपथावरती हे तिसरं षटक. किशोर गोलंदाजी मार्कवर आहे. वारंवार हाफ ट्रॅकर चेंडू टाकले जात आहेत. ऑन साइडला फटके येतात, परंतु मोठा फटका न येता सिंगल डबल या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. आणि एका धावेनंतर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आहे 27 धावा. नक्कीच या षटकाचं थोडंसं विश्लेषण करायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर विकेट्स, त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईड, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल आणि जवळजवळ षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. सिंगल डबल येत आहे या षटकामध्ये, परंतु मोठे फटकेची नक्कीच गरज असेल एकता खर्डी संघाला. ऑन साइडला मानस दाखवलं होतं फलंदाज अक्षय याने, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला भेटलं. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता. जवळजवळ तिसरं षटक सुद्धा यावेळेस संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 27 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि जवळजवळ हे एक तिसरं षटक यशस्वी बघायला भेटलं गोलंदाज किशोर याच्याकडनं. केवळ 6 धावा मिळाल्यात. टोटली धावसंख्या आहे 27 धावा. यावेळेस थोडंसं दडपण असेल, दबाव असेल, प्रेशर रिलीज झाला असेल या दोन फलंदाजांवरती, कारण अठरा चेंडू 53 धावांची गरज आहे. 18 चेंडू 53 धावा, कारण चेंडू कमी होत आहेत. टार्गेट
मोठं होत आहे, त्याचप्रमाणे थोडंसं प्रेशर दबाव रिलीज झाला असेल फलंदाजांवरती. योगेश आणि अक्षय 18 चेंडू 53 धावांची गरज अजूनही आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेस बोलवलं गेलंय पुन्हा एकदा रमेश या गोलंदाजाला, कारण त्याने मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू इथे नो चान्स, चेंडू जाईल सीमारेषा पार, कव्हरच्या डोक्यावर येतोय दमदार एक योगेशाच्या बॅटमधनं चौकार. आणि सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सुरेल संगीत वाजवत आहेत डीजे मास्टर योगेश. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप थोडस फंबल होत आहेत, परंतु डीप मध्ये शतरक्षक होते, चेंडूवरती धावून येत आहेत संदीप आणि फंबल झाले हरेश. त्याच्यानंतर लगेचच 2 धावाचं कॉलिंग आलं, अर्थातच 2 धावा धावून पळून कंप्लीट झाल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, अर्थातच टोटल धावसंख्या झाली आहे 33 धावा. यावेळेस शॉट अप लेंथ होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं, चेंडू मात्र निघून जाईल. नो चान्स, चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार आणि जवळ जवळ योगेशाच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक दमदार चौकार येतोय. आणि त्यामध्ये धावा काढाव्या लागतील 43 त्या एकता खर्डी संघाला. 15 चेंडू 43 धावा. आणि नक्कीच जोपर्यंत मैदानामध्ये अक्षय आणि योगेश असेल तोपर्यंत मात्र या सामन्यामध्ये काही होऊ शकतो, कारण या मैदानाचा भरपूर मोठा एक्सपिरियन्स अनुभव आहे या 2 फलंदाजांना. यावेळेस आउटसाइड दिले स्टंप, पंचांचा इशारा येणारच. वाईट चेंडू अवांतर धाव आणि यष्टीरक्षक थोडस चुकी करतोय, परिणाम स्वरूपी वाईट +1. एकूण 2 धावा मिळणार या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या झाली 39 धावा. आलाय थोडस आणि जवळ जवळ इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकली जाते, ती सुद्धा फलंदाज योगेश याची, आणि भरपूर मोठा झटका बसतोय, कारण एक धाव धावून पळून कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विकेट्स टाकली जात आहे फलंदाज योगेशाची. आणि एक मोठा झटका बसलाय त्या एकता खर्डी संघाला. नक्कीच ज्याप्रमाणे फलंदाजी करत होता, एक डाव सावरण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउटच्या रूपामध्ये एका धावेसाठी इथे विकेट फेकावी लागली फलंदाज योगेशाला. यावेळेस नवीन फलंदाज श्रीराम, अर्थातच नावामध्ये देव आहे, आणि त्याचप्रमाणे जर फलंदाजी केली तर मात्र इथे सामना जिंकून देऊ शकतो श्रीराम, कारण दळखंड प्रीमियर लीग मध्ये आम्ही या फलंदाजाला बघितलं होतं, अफलातून फलंदाजी करत होता. पूर्णपणे 2-3 सामने आम्ही जिंकून दिलेले असे बघितलेत. त्याचप्रमाणे इथे संधी आहे. ऑन साइडला फटका सुरेख आहे, 30 यार्ड सर्कल मध्ये शतरक्षक होता, परंतु थोडासा वेळ घेतोय. परिणाम स्वरूपी धावून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. या एका धावेनंतर धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या आहे 41 धावा.
शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील. येणारे 13 चेंडू 39 धावांची गरज. 13 चेंडू 39 धावा. यावेळेस कव्हरच्या रिझन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये शतरक्षक अरुण आहेत. कोणताही वेळ न घालवता लगेचच चेंडूला कॅरी केलं, फेकी केली. तत्पूर्वी मात्र नक्कीच 2 धावा मिळाल्या आहेत एकता खर्डी संघाला. षटक क्रमांक मात्र 4 संपुष्टात येत आहेत. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात एकता खर्डी संघाच्या. अजूनही येणारे 12 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 37 त्या एकता खर्डी संघाला. अजूनही अक्षय मात्र मैदानामध्ये आहे. अर्थातच अक्षय आहे म्हणजे एखादा मोठे फटके बाजी बघायला मिळणारच, यामध्ये काही शंका नाही. परंतु असणारे 12 चेंडू शिल्लक आहेत, त्यामध्ये 37 धावा काढाव्या लागणार एकता खर्डी संघाला. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक अरुण गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. नक्कीच ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी इथे दाखवतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं. पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये बोलवलं गेलंय अरुण या गोलंदाजाला. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज श्रीराम आहे. आणि जवळ जवळ पहिल्या चेंडूवरती इथे क्लीन बॉल केलं जात आहे. फलंदाज श्रीराम याला यष्टी उधळवल्या जात आहेत फलंदाज श्रीराम याच्या. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते. गोलंदाज अरुण याला अफलातून गोलंदाजी, ज्याप्रमाणे फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा अतिशय सुरेखरित्या केली जात आहे गोलंदाज अरुण याच्याकडनं. कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज श्रीराम याला त्रिफळाचीत केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अनिल, लेफ्ट हँड बल्लेबाज आहे. यावेळेस सुद्धा संधी आहे आणि जवळ जवळ रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकली जात आहे अनिल याची. विदाउट ओपन अकाउंट ओपन करता इथे फलंदाज बाद होत आहेत अनिल. नक्कीच पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलं फलंदाज श्रीरामला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकली गेली अनिल या फलंदाजाची. नवीन फलंदाज एंटर होत आहेत आशिष मैदानामध्ये. दरम्यान तिसरा चेंडू ऑन स्ट्राईक अक्षय. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मात्र डीप मध्ये शतरक्षक आहेत. सुंदर शतरक्षण बघायला भेटते. फेकी सुद्धा सुरेख. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. धावसंख्या इकडे वाढेल. धावसंख्या झाली आहे 44 धावा. चेंडू कमी होत आहेत. समीकरण थोडस अवघड होत चाललंय एकता खर्डी संघाचं.
आणि जवळ जवळ या वेळेस सुद्धा फलंदाज आशिष याला पॅव्हलियन कडे परतावं लागेल. फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी करतायत गोलंदाज अरुण, कारण जवळजवळ या षटकामध्ये 3 फलंदाज पॅव्हलियन कडे परतवण्यात सहभाग नोंदवलाय गोलंदाज अरुण यानं. अजूनही येणारे 8 चेंडू असतील त्यामध्ये धावा काढाव्या लागतील 36. एकता खर्डी संघाला 8 चेंडू 36 धावा. जवळजवळ 6 षटकार मारावे लागतील त्या 8 चेंडू मध्ये तरच सामना जिंकू शकतो एकता खर्डी संघ. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती सागर. 8 चेंडू 36 धावा असताना इंटर झालेत. पहिला चेंडू अनसाइडला, फटका सुरेख आहे. बनबाद चेंडूला कॅरी केले जाते, फेक केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जवळजवळ दुसऱ्या धाव्या घेण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद. सागर बॅक टू द पॅव्हलियन. आणि जवळजवळ या षटकामध्ये 4 विकेट्स टाकले गेलेत एकता खर्डी संघाचे, परंतु अजूनही मैदानामध्ये अक्षय आहे. परंतु धावा लागत आहेत 7 चेंडू 35 धावा. जवळजवळ 7 चेंडू मध्ये 6 षटकार. आणि यावेळेस इंटर झालेत मैदानामध्ये नवीन फलंदाज रितेश. थोडस एक्सपिरियन्स अनुभव आता मी पणाला लावावा लागेल या फलंदाजांना. पहिला चेंडू फुलटास होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, डीप मध्ये शतरक्षक आहे. इझिली चेंडूला कॅरी केली जाते, फेक केली जाते. तत्पूर्वी मात्र एकच धाव येणार आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या आहे 46 धावा. येणारे चेंडू असतील 6, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 34 एकता खर्डी संघाला. आणि एक यशस्वी षटक गोलंदाज अरुण याच्या माध्यमातून बघायला भेटलं. 5वं षटक होतं. केवळ 3च धावा खर्ची केल्यात गोलंदाज अरुण यानं. आणि 6 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. करण यावेळेस खराब सुरुवात गोलंदाज करण करतात. काय रन, वाईट चेंडू, अवांतर धाव. यापुढे अजूनही 6 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार एकता खर्डी संघाला 33. 6 चेंडू 33 धावांची गरज. आणि जवळजवळ त्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. खराब सुरुवात केली होती, त्यानंतर नव्यानं सुरुवात करतायत गोलंदाज करण आणि निर्धाव चेंडू टाकला. यावेळेस समीकरण बदललंय. अर्थातच 5 चेंडू येणारे असणार, त्यामध्ये 33 धावा काढाव्या लागणार एकता खर्डी संघाला. यावेळेस हाफ टॅकर चेंडू होता, सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. 4 चेंडू 32 धावांची गरज.
अजूनही 4 चेंडू 33 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज शोएल. यावेळेस चुकीची लेंथ आहे, खराब लेंथ आहे, परिणाम स्वरूपी एक धाव खर्च करावी लागली. गोलंदाज करण या गोलंदाजाला धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आहे 48 धावा. अजूनही 32 धावांची गरज 4 चेंडू मध्ये. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईड चेंडू. गेला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड टाकले जात आहेत. गोलंदाज करण याच्याकडनं. आणि जवळजवळ हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. 3 चेंडू टाकले गेलेत आणि 3 चेंडू वाईड. अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. कव्हरच्या रिजन मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय आणि एकच धाव मिळणार. आणि जवळजवळ पूर्णपणे सामना झुकलाय गोलबंद संघाकडे. ऑनली ऑन औपचारिकता बाकी या मॅचची. नेक्स्ट मॅच असेल एकटा कसारा विपक्ष बोरीचा पाडा. आणि जवळजवळ हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचं स्वीकारलंय एकटा कसारा संघानं आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे बोरीचा पाडा संघाला. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचा आहे दोन्ही संघ. आणि जवळजवळ हा सुद्धा चेंडू निर्धाव. सामना जिंकला आहे गोलबंद संघानं. अभिनंदन तसेच हार्डलक एकता खर्डी संघ.